स्वराज्य स्थापना या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत की शिवरायांचे सहकारी. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ही मावळ भागात केली. कुठं? मावळ भाग. तर हा मावळ भाग कसा होता? तर सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम आणि नैऋत्य भाग. म्हणजेच काय? तर मावळ म्हणजे डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा आणि दुर्गम असा प्रदेश. मग त्यांनी लोकांच्या मनामध्ये आपलेपणाची आणि विश्वासाची भावना उत्पन्न केली. स्वराज्याच्या या कार्यामध्ये त्यांना चांगलेच सवंगडी मिळाली. येसाजी कंकर, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महार, तानाजी मालुसरे, कान्होजी जेठे, त्याच्यानंतर बाजी प्रभू देशपांडे, दादाजी नारस प्रभू देशपांडे ही त्यातली काही नाव. आणि या सगळ्या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचं हे कार्य आपल्या हाती घेतलं. आता आपण बघतोय हे 12 मावळ म्हणजे पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजना मावळ, पौंडखोर, मोठेखोर, मुसेखोर, कानतखोर, वेळवंडखोर, रोहिडखोर, अंदर मावळखोर, त्याच्यानंतर नाणे मावळ, त्याच्यानंतर कोरबारसे मावळ, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा प्रदेश म्हणजेच काय? तर मावळखोर होय. आणि यालाच 12 मावळ असं म्हटलं जातं. पुढे जाऊया. राजमुद्रा. तर स्वराज्य स्थापना मागची शिवाजी महाराजांचं हे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून ते स्पष्ट होतं आणि त्यावरती पुढे काही ओळी कोरलेल्या आहेत. बघितलं? प्रतिपच्यंत्र लेखव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवस्वौषा शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, शोभून दिसते. आता ह्याच्यामधून दिसत येतं की महाराजांनी या वचनातून आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, तसंच या मुद्रेला म्हणजे स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्या कारणाचा हा अनुभव, तसंच प्रजेचं कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रप्रमाणे अगदी अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या. स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. तर आता शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले हे त्यांना आदिलशहाने जहांगीरीमध्ये दिले होते. कोणाला? शिवाजी महाराजांना. आणि त्या काळामध्ये किल्ल्याला खूप महत्व होतं. ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य अशी परिस्थिती होती आणि आपल्या जहागिरीत मधली किल्ले आता आपल्या ताब्यात घ्यायचे आहे असे त्यांनी ठरवलं. आता किल्ले ताब्यात घेणं म्हणजे आदिलशाहीला आव्हान देण्यासारखं होतं. मग त्यांनी तोरणा, मुरंबदेव, कोंडाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून टाकली. मुरंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव त्यांनी राजगड असं ठेवलं आणि स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड होय. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होय. आता आपण काय शिकलो? शिवरायांच्या सवंगड्याची तुम्हाला नावं सांगायची आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कुठं केली? मावळ म्हणजे काय? 12 मावळ म्हणजे काय? त्यांची नावं लिहायची. राजमुद्रेवरील संदेशाचा अर्थ लिहायचा आहे आणि राजमुद्रेवरील ओळी पण लिहायच्या आहेत. आणि स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? चला तर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. चला आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.